महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व शांतीलाल मुत्था फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यभर हाती घेण्यात आला। यामध्ये तालुक्यातील सर्वच माध्यमातील 1200हून अधिक शिक्षक सहभागी होत मूल्यवर्धनाचे धडे गिरवित आहेत। यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्याकरिता अत्यंत उपयुक्त असा सामाजिक उपक्रम शासनाने हाती घेतलाय। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये मूल्य शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आलाय। याची फलनिष्पत्ती व्हावी हा दृष्टिकोन ठेवून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक जबाबदारी, वैज्ञानिक दृष्टिकोन, करुणा, सेवाभाव, राष्ट्रभक्ती, श्रमप्रतिष्ठा या मूल्यांवर आधारित प्रशिक्षण दिले जाते। यामधून विद्यार्थ्यांना स्वजाणीव, वैयक्तिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध, सामाजिक जबाबदाऱ्या आदी जीवनोपयोगी मूल्ये रुजवली जाणार आहेत। यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी बोलीभाषा, विविध उपक्रम, खेळ, कृतीयुक्त गीते, गाणी, गप्पा, गोष्टी, बोधकथा यांचा समावेश प्रशिक्षणात करण्यात आलाय। भावेश बागुल, आनंदा बागुल, भारती सोनवणे, रतन पाडवी या शिक्षकांनी मनोरंजनात्मक कृतीयुक्त गीते सादर करीत कृतीयुक्त सहभाग घेतलाय। प्रशिक्षण ठाणगाव, पळसा, सुरगाणा, बोरगाव या केंद्रावर विस्तार अधिकारी धनंजय कोळी, डॉक्टर नेहा शिरोरे, लक्ष्मण बागुल, महेश नेहे, कुंताबाई भवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू आहे। समन्वयक सुधाकर पवार, केंद्र समन्वयक गोवर्धन भोये, फिरोज शेख, उखाराम भोये, सुलभक, खुशाल राऊत, शिवाजी राऊत, रामदास इंफाळ, कैलास पवार, भवान वाघमारे, अनिल ठाकरे आदी मार्गदर्शन करीत आहेत। यावेळी गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांनी सांगितले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार भारतीय राज्यघटनेत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची जोपासना करीत समृद्ध समाज साकार करण्यासाठी राज्य शैक्षणिक आराखड्यामध्ये अंतर्भूत मूल्य शिक्षणाचा समावेश करण्यात आलाय। सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। या प्रशिक्षणात सर्व माध्यमातील तालुक्यातील 1200हून अधिक शिक्षकांना धडे दिले जाणार आहे। या उपक्रमाद्वारे मूल्य शिक्षणाचा अत्यंत सकारात्मक अध्याय शाळांमध्ये सुरू होणार आहे। या प्रशिक्षणातून शिक्षक, अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्याचे सक्षम, सामाजिक जबाबदारी पेलणारे विद्यार्थी, भावी नागरिक घडविण्यास मदत होणार आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।